बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या बुलेटिनमधून। महाराष्ट्र लाईव्ह। महानगरपालिकेच्या निवडणुकांचं घोडा मैदान जवळ आलंय आणि याच दरम्यान मराठी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी एक मोठं वक्तव्य केलं। भाजपच्या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये त्यांनी आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींचे भक्त आहोत असं म्हटलं। तसंच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमळ नक्कीच उमलेल असंही त्यांनी म्हटलंय। आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। तर तसंच ह्यावेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखाद दिवस सांगतात, कारण भाजप नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही की एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल। महेश कोठारेंच्या राजकीय विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचे लगेचच पडसाद देखील उमटले। विरोधकांनी महेश कोठारेंवरती थेट टीकास्त्र डागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारे यांच्यावरती खोचक शब्दामध्ये टीका देखील केली आहे। प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण महेश कोठारेंचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत असं राऊत म्हणाले। तसंच कोठारे, तुम्ही काहीही बोललात तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल अशा शब्दामध्ये राऊतांनी कोठारेंना सुनावलं। नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते। ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीयेत। तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावागेल येऊन गळा दाबेल। दरम्यान संजय राऊत यांनी महेश कोठारेंवरती केलेल्या टीकेवरती भाजपचे माध्यम प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली। महेश कोठारे मोदींचं समर्थन करतात म्हणून राऊतांना मिरच्या लागतात। महेश कोठारेंसारखे सर्व हिरो आमच्या बाजूने आहेत असं देखील नवनाथ बन यांनी म्हटलंय। मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात, तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता। सगळे हिरो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत। सोलापूरमध्ये ऐन दिवाळीत मिशन लोटसवरून भाजपमध्ये अंतर्गत दुफळी माजली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारानं पक्षामध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशावरून सध्या वादाला तोंड फुटलं। माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख समर्थकांनी भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत माजी आमदार दीपक माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला देखील विरोध केलाय। इमानदारी कार्यकर्ते संपा लागले आणि नको त्या माणसाला व्हायला लागले, त्यामुळे आम्ही आलो, नाही तर आमची काय गरज आहे ती याची? काय होतं म्हणजे ही आम्ही पक्ष माणसं कट्टरची होतो भाजपची, हिने आम्ही पक्ष 20-30 वर्ष झालं टिकून ठेवला, पक्षाचं काम केलं, काय पक्षाचं काम करून पक्ष टिकून ठेवला। आता जे आम्हाला इथं पक्षात येऊ सुद्धा देत नव्हती, काय आम्हाला गावात सुद्धा उभारू देत नव्हती, ती माणसं जर येऊन मालक व्हायला लागली तर आम्हाला काय वाटेल ह्या गोष्टीचं? सोलापूरमध्ये भाजप कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या भाजपच्या आंदोलनामध्ये गोंधळ झाला। आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या पोहोचल्या। मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपमधल्या प्रवेशाला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी सध्या विरोध केला आहे। सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही। हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे। त्याच्यावर नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। दरम्यान या आंदोलनावरती आणि पक्षप्रवेशावरती भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यानं नेतृत्वानं नीट विचार करावा असं त्यांनी म्हटलंय। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज त्यांच्या राहत्या घरासमोर दिव्यांग बांधवांच्या सोबत दिवाळी साजरी केली आहे।
मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन राणा दाम्पत्याच्या उपक्रमाचं कौतुक केलंय। यावेळेला नवनीत राणांनी ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या गाठीभेटींवरून निशाणा साधला, तर बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती युतीबाबत शिवसेनेमध्ये काहीसा विरोध दिसतोय। शिवसेनेच्या जिल्हा स्तरावरच्या आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्यानं दिसून येतोय। बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीच्या संदर्भात सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर दिसतायत। अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे शिवसेनेमध्ये देखील स्वबळाचे वारे सध्या जोर धरतायत। जिल्हानिहाय बैठकांमधल्या अहवालाच्या नंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। आमचे तीनही नेते योग्य वेळेला हा फॉर्म्युला बाहेर काढतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय। स्थानिक पातळीवरती काही हेवेदावे असतील, त्यावरती देखील तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार तिन्ही नेत्यांना आहे। या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही। निवडणुका लढवताना सर्व विचार केला जाईल, त्यानुसार निर्णय घेईल, असं उदय सामंत म्हणाले। आमचा सगळा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण तो रणनीती असते, गोपनीय असतो, तीनच नेत्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे। आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला, यशस्वी झाला, त्याच्यापेक्षा किंबहुना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल। निर्णय तिन्ही नेत्यांकडेच असणार। हा तिन्ही, शेवटी ते पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो। त्यामुळे आमच्या तिघांचा जो फॉर्म्युला आहे तो त्या तिघांनी ठरवलेला आहे। आणि मी काय सांगितलं की विधानसभेला जे झालं त्याच्या दुप्पट प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेला हा महायुतीला मिळणार आहे। परभणीमध्ये भाजप महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावरती लढवणार आहे। भाजपच्या नेते आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। सगळ्यांना स्वबळावर लढायचे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकरी बांधवांना दिलंय आणि जिल्ह्यामध्ये आज जवळपास 90% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि सकारात्मक वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे। त्यामुळे सर्वांची इच्छा होती की पहिल्यांदा आपल्याला संधी मिळते तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढलं पाहिजे। रत्नागिरीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नेता भाजपच्या वाटेवरती असल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला। 2024ची विधानसभा निवडणूक लढवलेले रत्नागिरी विधानसभेमधील ठाकरेंचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे पुन्हा एकदा भाजपमधल्या प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती सामंतांनी दिली आहे। रवींद्र चव्हाण यांच्यासह सहाय्यकाच्या माध्यमातून भाजपमधल्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे पी आहेत, त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या, मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही। आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना बीजेपीमध्ये जाताना अडचण करू नका, हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत। त्याच्यामुळे राजकीय उगाचच मला कोणी शिकवू नये। ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे, अजून काय राजकारण करतं त्यांनी करावं, शेवटी लोकशाहीतला हा भाग आहे, पण टीका करू नये। आणि त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे। हा झाला युबीटीचा भाग आणि आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे। 27 ऑक्टोबरच्या मोर्चाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र ढवळून काढणार अशी गर्जना खासदार संजय राऊतांनी दिली आहे। मोर्चामध्ये शिवसेना आणि मनसेचा मोर्चा हा विराट होईल असं त्यांनी म्हटलंय। राऊतांच्या या वक्तव्याची भाजपच्या माध्यम प्रमुखांनी खिल्ली उडवली। मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत। मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत। काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत। आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील, आम्ही महाराष्ट्र विचारानं आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू। सर्वसामान्य मुंबईकर तुम्हाला धुवून काढल्याशिवाय राहणार नाही, कारण कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला कार्यकर्ते तुमच्यासोबत नाहीत, तर सच्चे शिवसैनिक एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहेत। त्यामुळे ढवळून काढण्याची भाषा, बैठका घेण्याची भाषा
पगारी नेते संजय राऊत यांनी करू नये. ढवळून काढतो म्हणणाऱ्यांना मुंबईकर या निवडणुकीत निश्चितपणे धुवून काढल्याशिवाय राहणार नाहीत आणि धुतल्यानंतर कशी अवस्था होते ते संजय राऊत विधानसभेला काय झालं एकदा आठवून बघा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी रणशिंग फुंकलंय. शेतकऱ्यांसाठी आता जरांगेंनी भव्य आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरावं लागेल. रस्त्यावरती येऊन सरकारचे कपडे फाडावे लागतील असं देखील जरांगेंनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेली नुकसान भरपाई आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लावणं ही आपली जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणाले. दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू. आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारचे, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. नसं जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जाते. आता नाही जाऊ द्यायचे. एकदा सगळ्यांनी ताकद लावायची. शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलनात उभा राहायचं. बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थकांकडून तरुणाला धमकी दिल्याचं समोर आलंय. तरुण धमकी देत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. तरुणाला कराड समर्थकांनी शिवीगाळ देखील केली आहे. प्रशांत गर्जे आणि महेश सानप यांनी संतोष शिंदे नावाच्या एका तरुणाला धमकी दिली. मात्र या संदर्भात पोलिसांमध्ये अद्याप कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. दरम्यान एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. मुंबईमध्ये एकीकडे मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी होतीये, मात्र दुसरीकडे फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात. काल दिवसभरामध्ये मुंबईत 32 ठिकाणी छोट्या मोठ्या आगीच्या घटनांची नोंद झाली, तर पुण्यामध्ये एकूण 25 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये 29 ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. नवी मुंबईच्या कामोठे इथल्या सेक्टर 36 परिसरामध्ये असलेल्या आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये आज सकाळी 5च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये रेखा सिसोदिया आणि पायल सिसोदिया या मायलेकींचा मृत्यू झालाय. पहाटे 5च्या सुमारास सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरती आग लागल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. यावेळेला सिलेंडरचे 3 स्फोट झाल्याची माहिती देखील स्थानिकांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. जवळपास तासाभराच्या नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमध्ये मध्यरात्री सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये मोठी आग लागली होती. या आगीमध्ये हॉल पूर्णपणे जळून खाक झालाय. फटाक्यांमुळे रात्री 12 वाजता ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब हे घटनास्थळी पोहोचले. तब्बल 1 तासामध्ये आगीवरती नियंत्रण त्यांनी मिळवलं. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाक्यांमुळे आग कशी लागली या संदर्भात अधिक तपास गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करतायत. प्रकाशमय करणाऱ्या दिवाळीच्या सणांमध्ये वाशीमधील 2 कुटुंबांवरती शोककळा पसरली आहे. वाशीमधील सेक्टर 14 एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या वेळेला भीषण आग लागली. या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. 12व्या मजल्यावरच्या एकाच कुटुंबामधल्या 3 जणांचा मृत्यू झालाय. पूजा राजन, सुंदर बाळकृष्ण आणि वेदिका या 6 वर्षाच्या मुलीचा आगीमध्ये मृत्यू झाला. तर 10व्या मजल्यावरच्या घरामधील एका आजींचा देखील यामध्ये मृत्यू झालाय. दिवाळीला करण्यात आलेल्या लाइटिंगमध्ये स्पार्क झाला आणि यानंतर ही आग भडकली. या आगीची तीव्रता इतकी होती की 10व्या मजल्यावरती असलेल्या आगीचा लोट आणि धूर 12व्या मजल्यापर्यंत पोहोचला आणि या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इतर कुटुंब सुदैवाने वाचली आहेत. मात्र धुरामध्ये गुदमरून एकाच कुटुंबामधल्या 3घांचा मृत्यू झालाय. विरार पूर्व इथल्या आर्ज नाक्यावरच्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीमध्ये संपूर्ण दुकानं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय.